नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनल मध्ये। रक्षाबंधन जवळ आले आणि मिठाई तर रक्षाबंधनसाठी हवीच ना, मग अगदी विकत मिळते तशीच घरच्या घरी आपण अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी करूयात। या ठिकाणी 2 कप मिल्क पावडर घेतलेली आहे। आता यामध्येच आपण अर्धी वाटी वितळलेले तूप घालून घेऊयात आणि ते छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात। तूप मिल्क पावडर मध्ये छान मिक्स झालेले आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी सहज याचा गोळा देखील तयार होतोय। आता एका कढईमध्ये 1 कप साखर घेऊन त्यामध्ये साखर बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे आणि अगदी मीडियम फ्लेम वरती ते सतत ढवळत राहायचं आहे, ज्यामुळे साखर पटकन विरघळेल। पाक आपला चिकट व्हायला सुरुवात झाली आहे। आता गॅस बारीक करून त्याची तार येते की नाही हे पाहूयात। पाक तयार झाला आहे। आता यामध्ये आपण तूप आणि मिल्क पावडर मिक्स केलेले मिश्रण घालून ते एकजीव करून घेऊयात। हे मिश्रण घालताना एकदम टाकायचे नाही, अगदी थोडे थोडे टाकल्यामुळे त्याच्या पाकामध्ये गाठी होणार नाहीत। हे मिश्रण अगदी एकजीव करून घेऊयात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छान आपले मिश्रण तयार झाले आहे। मिठाई बनवण्यासाठी लागणारे हे मिश्रण छान तयार झालेले आहे। आता गॅस बंद करून एका केक टीन मध्ये आपण बटर पेपर टाकून त्यावरती तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत। आता त्यामध्येच हे सर्व बॅटर घालून टीन मध्ये टॅप करून ते फ्रीज मध्ये 5 ते 10 मिनिट ठेवूयात। यामुळे मिठाई छान कट करता येईल। हे मिश्रण आपले टीन मध्ये ओतून झाले आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हे हाताला चिकटत नाहीये, म्हणजे आपली मिठाई तयार झालेली आहे। अगदी सहज निघाली पहा। आता आपण याचे पीस कट करून घेऊयात।
या ठिकाणी मी चौकोनी आकारामध्ये ही मिठाई कट करत आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगदी नानकेट बनवताना जे आपण साचे वापरतो त्या साच्याचा वापर करून देखील तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये ही मिठाई कट करू शकतात। पहा मैत्रिणींनो, दिसतीये ना अगदी विकत आणल्यासारखीच ही मिठाई। तर तुम्ही देखील या रक्षाबंधनला नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।